Hello, my dear student. Wishing you all very warm welcome in the another video section. In the previous video section, we were discussed about the placenta and the parturition. And in today's video lecture, we are going to discussing about the different stages or the steps in the parturition. पार्ट्युरेशन मध्ये ज्या काही स्टेजेस किंवा ज्या स्टेप्स आहेत त्या स्टेपची आपण चर्चा करणार आहोत. ओके बेटा, चलो तर आपण चर्चा करायला सुरुवात करू. आता आपण सांगितलं होतं इन द प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चर की देर इज अ 3 इम्पॉर्टंट टाइप ऑफ द स्टेप्स आर इन्व्हॉल्व इन द प्रोसेस ऑफ पार्ट्युरेशन. पार्ट्युरेशनच्या प्रोसेस मध्ये आपल्याला 3 स्टेप दिसतात किंवा स्टेजेस दिसतात. त्या कुठल्या आहेत तर बघू. बेटा, फर्स्ट स्टेज आहे त्यामध्ये डायलेशन स्टेज, सेकंड वन इज द एक्सपल्शन स्टेज, and third one placental stage or after birth stage. So these are the 3 important type of the stages आहेत. त्या stages important type आहेत. So let's start to discuss all these stages in detail. Okay, चला तर मग पुढे निघू. आता पहिल्यांदा बघू ही डायलेशन स्टेज काय आहे. So initially it is necessary to understand the meaning of the word dilation means काय. डायलेशन याने प्रसरण पावणे. प्रसरण पावणे, कशाचं प्रसरण पावणे किंवा एखादी गोष्ट एक्सपांड होणे होय. तर काय एक्सपांड होतं बघू. इथं डायलेशन स्टेजची आपल्याला ओके बेटा, इथं आपल्याला डायलेशन स्टेजची आकृती दिसते. चलो, आता युटेरिन कॉन्ट्रॅक्शन बिगिन फ्रॉम द टॉप. माय डिअर स्टुडंट, तुम्हाला युटेरस माहिती आहे ना? येस. युटेरसचे 3 पार्ट माहिती असतील किंवा नसतील माहिती आता लक्षात ठेवा. युटेरस composed of the 3 important part. The first part is present at the upper region which is a dome shaped called as a fundus. Middle part is a body and the posterior one and the last part of the uterus is called as a cervix. हे 3 पार्ट आहेत. म्हणजे फंडस आहे, दुसरी गोष्ट विद्यार्थ्यांना बॉडी आहे आणि तिसरं म्हणजे काय तर हे सर्विक्स आहे. मग आता बाळाचा जन्म होणार आहे. राईट नाउ द बेबी प्रेझेंट इन द मदर्स युटेरस अँड मदर्स युटेरस स्टार्ट टू कॉन्ट्रॅक्ट. आता ते मदरचं गर्भाशय कॉन्ट्रॅक्ट व्हायला सुरुवात होईल. तर ते 3 पार्ट आहेत. तर त्या 3 पार्ट पैकी एक्झॅक्ट कॉन्ट्रॅक्शन ऑफ द युटेरस स्टार्ट फ्रॉम कुठून? टॉपमोस्ट रिजन पासून. टॉपमोस्ट मीन्स कोणता? फंडस रिजन पासून सुरुवात होतं कॉन्ट्रॅक्शन, फोर्सिंग द बेबी टुवर्ड द सर्विक्स. आणि त्या बेबीला फोर्स केलं जातं, पुश केलं जातं सर्विक्स कडे, कारण बाळाचा जन्म सर्विक्स मधून होणार आहे. ओके बेटा, चलो. कॉन्ट्रॅक्शन आर अकंपनीड बाय द पेन. आता ड्युरिंग द कॉन्ट्रॅक्शन म्हणजे आकुंचन, देअर इज अ पेन होतो, तिथं त्रास होतात, वेदना होतात, caused by the compression of the blood vessels. आता one common thing we try to know that की why these pains, why these labors are takes place there. तिथं का घडतात बेटा? काय आहे की त्या पर्टिक्युलर भागावर किंवा पर्टिक्युलर पार्ट ऑफ द युटेरस richly supply with the blood vessels. When these blood vessels are compressed, त्या ब्लड वेसल्स अशा कॉम्प्रेस होतात. तर कॉम्प्रेस झाल्यामुळे तिथं काय निर्माण होतो? पेन निर्माण होतो, त्रास निर्माण होतो. ठीक आहे, ओके. ऑक्सिटोसिन इंड्युस्ड युटेरिन कॉन्ट्रॅक्शन. युटेरिन कॉन्ट्रॅक्शन, ऑक्सिटोसिन हा एक बर्थ हार्मोन आहे. and that birth hormone can induce uterine contraction, become stronger and stronger to the stimulatory reflex. आता हे जे काही काय म्हणू आपण त्यांना की एका प्रकारचं जे काही कॉन्ट्रॅक्शन आहे, दॅट कॉन्ट्रॅक्शन जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढतं ना, स्ट्रॉंगर आणि स्ट्रॉंगर बनतं. ते कुणामुळे बनतं? तर ऑक्सिटोसिन मुळे. ऑक्सिटोसिन इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ बर्थ हार्मोन. त्याला आपण बर्थ हार्मोन असे म्हणतो.
आणि मग ते स्टिम्युलेटरी इफेक्ट आपल्याला तिथं झालेले दिसतात. स्टिम्युलेटरी म्हणजे काय, उद्दीपित करण्याची परिणाम किंवा रिफ्लेक्स म्हणजे प्रतिक्षिप्त क्रिया. ऑक्सिटोसिनच काय करतं की त्या युटेरिनच्या वॉल ज्या आहेत त्या वॉलवर जास्त टार्गेट करतं आणि त्यांचं कॉन्ट्रॅक्शन करून आणतं. ऍज द बेबी पुश्ड डाऊन, आता ठीक आहे ना, दी फोर्स ऍक्ट ऑन द अप्पर साइड ऑफ दॅट बेबी, हेन्स द बेबी पुश्ड डाऊनवर्ड. ती बेबी आता खालच्या दिशेनं पुश केली जाते. इन द युटेरस इट्स हेड कम्स टू लाई अगेन्स्ट द सर्व्हिस. आणि हे जे सर्व्हिक्स आहेत त्याच्या साईडनं विद्यार्थ्यांना हे हेड रिजन येतं. कुणाचं हेड रिजन येतं बेटा, तर हे हेड रिजन येतं बाळाचं. बघा, हे सर्व्हिक्स पार्शियली डायलेटेड. आकृतीत आपल्याला डाव्या साईडला दिसते की हे जे काय आहे आपल्याकडे असलेलं जे काही सर्व्हिक्स आहे ते सर्व्हिक्स पार्शियली डायलेट झालेलं दिसतं. आणि वर युटेरसचा पार्ट दाखवला बेटा ह्या फर्स्ट स्टेज मध्ये. यायला का रे लक्षामध्ये, फर्स्ट स्टेज मध्ये एक युटेरसचा पार्ट दाखवलाय आणि तो युटेरसचा पार्ट एक्सपांड होताना आपल्याला दिसतो. ओके रे बाळांनो, ठीक आहे. चलो आता जाऊ पुढे. सर्व्हिक्स गेट डायलेटेड. आता इथं सर्व्हिक्सचं काय झालेलं दिसतं आपल्याला, डायलेशन झालेलं दिसून येतं. ओके बेटा, सर्व्हिक्स म्हणजे कोण, पार्ट ऑफ द युटेरस. युटेरसचा लोअर मोस्ट पार्ट किंवा पोस्टेरियर पार्ट आहे, त्याचं डायलेशन व्हायला सुरुवात होतं कारण बेबीचं हेड त्या सर्व्हिक्सच्या जवळ पोहोचलेलं आहे. चलो, द वजायना अल्सो सिमिलर डायलेशन. वजायनाचं सुद्धा त्यावेळी डायलेशन झालेलं आपल्याला दिसून येतं. ओके बेटा, this stage of the labor can normally last up to few hours. This stage कधीपर्यंत चालते, किती वेळ चालते, ड्युरेशन किती आहे. दिस स्टेज ऑफ द लेबर, ही जी लेबरची स्टेज आहे. लेबर म्हणजे विद्यार्थ्यांनो जे काही आता फेनॉमेनॉन घडायला लागलाय त्याला आपण लेबर असे म्हणू. अप्पर साइड ऑफ किंवा टॉप साइड ऑफ द युटेरस पुश्ड दॅट बेबी टुवर्ड्स द सर्व्हिक्स पार्ट ऑफ द युटेरस. This causes pain and that pain is produced due to the compression of the blood vessels. Okay, आणि मग काय व्हायला लागले, हे किती वेळ चालतं तर फ्यू आवर्स पर्यंत चालतं. एक्झॅक्ट वी कुड नॉट हे करू एस्टिमेट करू शकत नाही की किती वेळ चालतं, पण काही तास चालतं. इट एंड्स इन रप्चरिंग ऑफ द एमनिओटिक मेम्ब्रेन ऑफ द फिटस. आता हे एंड कधी होतं, ही स्टेज संपत्ती कधी, तर माय डिअर स्टुडंट होतं काय बेटा की बाळावर एक एमनिओटिक मेम्ब्रेन आहे, एमनिओटिक मेम्ब्रेन आहे आणि ते एमनिओटिक मेम्ब्रेन रप्चर होतं, तुटतं, ब्रेकडाऊन होतं आणि तुटल्यानंतर द प्रोसेस ऑफ द डायलेशन हॅज बीन कम्प्लिटली एंड. ती पूर्णपणे एंड होते. ओके, यायले लक्षामध्ये काय काय चालू आहे ते. यस, त्यानंतर HCG आणि HPL. HCG आणि HPL, तर इथं HPL ह्युमन प्लासेंटल लॅक्टोजन असे म्हणू, HCG ला आपण ह्युमन कोरियनिक गोनॅडोट्रोपिन म्हणू. आणि रिलॅक्सिन आर हार्मोन्स प्रोड्युस्ड इन वुमन ओनली ड्युरिंग द प्रेग्नन्सी. आता हे सगळे प्रेग्नन्सीच्या दरम्यान तयार होणारे विद्यार्थ्यांना कोण आहेत, तर काही सबस्टन्सेस किंवा आपण त्याला हार्मोन असे सुद्धा म्हणू. तर MCQ ला विचारलं जाईल. MCQ साठी आपल्या सर्वांना लक्षात ठेवायचं आहे की हे जे काही प्रेग्नन्सीच्या ड्युरिंग वुमेन मध्ये प्रोड्यूस होणारे कोणकोणते हार्मोन्स किंवा कोणकोणते सबस्टन्सेस आहेत, तर हे सबस्टन्सेस आपल्याला आता सध्या दिसतात. HCG, HPL, रिलॅक्सिन ही फार महत्वाचे आहेत. ओके माय डिअर स्टुडंट, कसा वाटला हा फर्स्ट पार्ट, नक्कीच काहीच अवघड नाही, काहीच. ओके, चलो त्यानंतर एक्सपल्शन, दुसरी स्टेज. युटेरिन कॉन्ट्रॅक्शन, युटेरिन अँड ॲब्डॉमिनल कॉन्ट्रॅक्शन बिकम स्ट्रॉंगर. आता युटेरस सोबत ॲब्डॉमिन, ॲब्डॉमिन आणि पोटाचं सुद्धा आकुंचन होतं. ओके बेटा, पोटाचं सुद्धा आकुंचन होतं ॲब्डॉमिनल वॉलचं. इन द नॉर्मल डिलिव्हरी, आता नॉर्मल डिलिव्हरी जर झाली त्या लेडीजची, द फीटस पास्ड आउट थ्रू द सर्व्हिक्स अँड वजायना विथ हेड इन फॉरवर्ड डायरेक्शन. जर समजा नॉर्मल डिलिव्हरी झाली बेटा, तर अशा वेळेस काय होतं की द fetus passed out through the cervix and then vagina
विथ द हेड इन द फॉरवर्ड डायरेक्शन. आणि बाळाचं जे हेड आहे ते पुढील दिशेला असतं, जसं आपल्याला आकृतीत दिसतंय. इट टेक्स 20 to 60 मिनिट ऍव्हरेज. ही सगळी प्रक्रिया एक्सपल्शन स्टेज घडायला 20 ते 60 मिनिटाचा वेळ लागतो. The umbilical cord is tied, cut off close to the baby's navel. बाळाच्या नाभीजवळ कट केलं जातं आणि ते टाईड केलं जातं. ठीक आहे. ती ही होती एक्सपल्शन स्टेज. इथे एक अंबिलिकल कॉर्ड नावाचा शब्द चाललेला आहे. हा अंबिलिकल कॉर्ड शब्द काय आहे? बेटा हा अंबिलिकल कॉर्ड याने दोरखंडासारखं म्हणू आपण त्याला. दिस इज द स्ट्रक्चर विच इज मेड अप ऑफ ब्लड व्हेसल्स. काही मुलींना व्हिडिओ बघताना त्यांना अंबिलिकल कॉर्ड हे काय आहे हे लक्षातच येणार नाही. तर अंबिलिकल कॉर्ड इज नथिंग बट the structure produced by the blood vessels. ब्लड वेसल पासून तयार झालेले जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरला मुलांना आणि मुलींना आपण अंबिलिकल कॉर्ड असं म्हणायचं आहे. ओके. आता थर्ड स्टेज काय आहे? सेकंड वन होती एक्सपल्शन स्टेज आणि थर्ड वन इज आफ्टर बर्थ. बर्थ झाल्यानंतर काय काय होणार? चलो. आफ्टर द डिलिव्हरी ऑफ द बेबी द प्लासेंटा सेपरेट फ्रॉम द युटरस. आता तो जो बर्थ झाल्यानंतर द प्लासेंटा सेपरेट फ्रॉम द युटेरस. युटेरस पासून प्लासेंटा सेपरेट होणार. प्लासेंटा इज एक्सपेल्ड आउट. तो बाहेर फेकला जाणार आणि त्यालाच आपण आफ्टर बर्थ असं म्हणणार. प्लासेंटा एक्सपेल्ड आउट आफ्टर बर्थ असं त्याला म्हणू. ड्यू टू द सिव्हिअर कॉन्ट्रॅक्शन ऑफ द युटेरस. का? सेव्हियर याने प्रदीर्घ वेळासाठी चालणारा आणि जोरात तीव्र जे कॉन्ट्रॅक्शन होतं युटेरसचं, त्यामुळं जो प्लासेंटा आतमध्ये राहिलाय बाळाच्या जन्मानंतर तो प्लासेंटा काय केला जातो तर एक्सपेल आउट केला जातो. तर त्यालाच आफ्टर बर्थ असे म्हणतात. दिस प्रोसेस हॅपन्स विदिन 10 to 45 मिनिट ऑफ द डिलिव्हरी. डिलिव्हरी झाल्यानंतर किमान 10 to 45 मिनिट्स मध्ये हे जे आफ्टर बर्थची प्रोसेस आहे ती होते. आता बेटा इथे 3 गोष्टी होत्या. डायलेशन स्टेज मध्ये काय बदल होतात किंवा काय एक्झॅक्ट गोष्टी घडतात, एक्सपल्शन स्टेज मध्ये काय घडतात आणि आफ्टर बर्थ मध्ये काय घडतं. तर ह्या 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत, आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याचा. आणि माझा मोस्टली फोकस कशावर असतो की तो कन्सेप्ट समजून घ्यावा. ठीक आहे. चलो आता बाळाचा जन्म झाला. आता बघू काय पेढे आहेत का जिलेबी आहे काय, त्याच्यानुसार विचार करू आपण. चला. आता आईची ड्युटी अजून काय आहे? तर लॅक्टेशन करावं लागेल ना, बाळाला स्तनपान करावं लागेल ना, बाळाला दूध पाजावं लागेल ना. तर ते लॅक्टेशन काय आहे ते बघू. ओके बेटा. चलो. द मॅमरी ग्लँड ऑफ द फिमेल स्टार्ट प्रोड्युसिंग मिल्क at the end of the pregnancy by the process of lactation. Lactation is nothing but the process of production of milk. Process of production of milk at the end of the pregnancy by the female mammary gland. फिमेलच्या मॅमरी ग्लँडने ऍट द एंड ऑफ द प्रेग्नन्सीला मिल्क प्रोड्यूस करण्याची प्रोसेस म्हणजे लॅक्टेशन होय. ओके बेटा. चलो. Prolactin is the hormone responsible for the production of milk. आता इथं अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची की मिल्क प्रोड्यूस करण्यासाठी एक हार्मोन पाहिजे अँड दॅट हार्मोन इज प्रोलॅक्टिन हार्मोन. आणि कुणी तयार केला? पिट्युटरी ग्लँडनं तयार केलेला आहे. दॅट हार्मोन इज प्रोड्युस्ड फ्रॉम द पिट्युटरी ग्लँड अँड दॅट हार्मोन इज ऍक्ट ऑन द मॅमरी ग्लँड ऑफ द फिमेल which can able to produce the milk at the end of the pregnancy. ओके ना. 2 गोष्टी. लॅक्टेशनची डेफिनेशन काय की सिंपल साध्या शब्दात हे सांगायचे की मॅमरी ग्लँड ऑफ द फिमेल स्टार्ट प्रोड्युसिंग मिल्क at the end of the pregnancy. ओके. and that milk production is responsible किंवा that milk production is takes place with the help of prolactin hormone. ओके. प्रोलॅक्टिन हार्मोनला कोणी तयार केलं? पिट्युटरी ग्लँड. पुढे. Lactation help the mother
इन द फीडिंग द न्यूबॉर्न बेबी. न्यूबॉर्न नवजात असलेल्या त्या बाळाला फीडिंग करायचं आहे, खाऊ घालायचं, म्हणजेच त्या बाळाच्या आत काहीतरी पाठवायचे पदार्थ, तर ते विथ द हेल्प ऑफ लॅक्टेशन जातात. द फ्लुइड सिक्रेटेड बाय द मॅमरी ग्लँड सून आफ्टर द चाइल्ड बर्थ इज कॉल्ड कोलोस्ट्रॉम. चाइल्डची बर्थ झाल्यानंतर लगेच मॅमरी ग्लँड कडून एक फ्लुइड सिक्रेट होतं अँड दॅट फ्लुइड इज कॉल्ड एज अ कोलोस्ट्रॉम. वाक्य परत स्लोली. The fluid secreted by the mammary gland soon after the childbirth. Childbirth झाल्यानंतर लगेच तर त्या मेमरी ग्लँड कडून फ्लुइड सिक्रेट केलं जातं, त्याला कोलोस्ट्रॉम असे म्हणतात. सो कोलोस्ट्रॉम काय आहे कुणालाच माहिती नाही, तर कोलोस्ट्रॉम बद्दलची माहिती मिळवू, लक्षात घ्या. Colostrum is a yellow fluid and a sticky fluid secreted by mammary gland soon after the childbirth. बाळाचा जन्म झाल्यानंतर लगेच मॅमरी ग्लँड मधून स्टिक असणारा, स्टिकी म्हणजे चिकट असणारा येलो कलरचा सबस्टन्स प्रोड्यूस होतो, त्याला कोलोस्ट्रॉम असे म्हणतात. काय असतं कोलोस्ट्रॉम मध्ये? कोलोस्ट्रॉम कंटेन प्रोटीन, लॅक्टोज अँड मदर्स रेडीमेड अँटीबॉडी. आता आईच्या रेडीमेड अँटीबॉडी त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत बेटा, आणि त्या इम्युनोग्लोबिन ए, त्याला आपण IgA असे म्हणतो, तर त्या रेडीमेड अँटीबॉडी बाळाच्या बॉडीमध्ये जाणार आहे. प्रोटीन जाणार आहे, लॅक्टोज जाणार आहे. ठीक आहे, चलो. द फॅट कंटेंट इन द कोलोस्ट्रॉम इज लो. आता जे फॅट आहेत कोलोस्ट्रॉम मध्ये ते अतिशय लो असतात, कारण फॅटचं डायजेशन करण्या इतकी डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ दॅट बेबी इज नॉट डेव्हलप्ड, ती डेव्हलप झालेली नाही. आता ह्या जे अँटीबॉडी आहेत, सो फर्स्ट ऑफ ऑल अँटीबॉडी म्हणजे काय माहिती आहे का? अँटीबॉडी इज द टाइप ऑफ ग्लायकोप्रोटीन आणि इट इज डिफेन्सिव्ह इन नेचर. Glycoprotein or the antibody normally responsible for protection from the various type of the unwanted particles or unwanted pathogens. हे जे पॅथोजन्स आहेत त्या पॅथोजन पासून बाळाचं रक्षण व्हावं. तुमच्या सगळ्यांना माहिती असेल, यू जस्ट इमॅजिन दॅट की विदिन व्हेरी शॉर्ट टाइम मध्ये प्रोड्यूस झालेले जे बाळ आहे किंवा बर्थ झालेलं बाळ, ऑब्व्हियसली त्याची तर काय इम्युन सिस्टीम ही स्ट्रॉंगली डेव्हलप तर नाहीच ना. मग इन द इनिशियल फ्यू डेज till the development of its own immune system, the immune system ही काय केली पाहिजे की स्वतः डेव्हलप होत नाही तोपर्यंत प्रोटेक्शन करणं गरजेचं आहे ना. म्हणून माय डिअर स्टुडंट, दी अँटीबॉडीज प्रेझेंट इन इट, त्या जे MCQ ला अजून एक प्रश्न विचारला जाईल की बेटा कोलोस्ट्रॉम मध्ये काय असतं आणि कोलोस्ट्रॉम काय आहे, त्याच्यामध्ये काय असतं. ठीक आहे बेटा, आणि काय नसतं. कधी कधी असाही प्रश्न विचारला जातो की कोलोस्ट्रॉम मध्ये खालीलपैकी कोणती गोष्ट नसते. ठीक आहे, तर मग ते असते आणि नसते ह्याच्यावरून आपल्याला सीईटी मध्ये कुठलंच ऍडिशनल मटेरियल काही वाचायची गरज नाही. चलो. द अँटीबॉडी प्रेझेंट इन इट हेल्प इन डेव्हलपिंग द रेजिस्टन्स फॉर द न्यू बॉर्न बेबी. नवजात बाळाचं जे रेजिस्टन्स आहे, रोगप्रतिकार शक्ती डेव्हलप करण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती, संस्था नव्हे शक्ती डेव्हलप करण्यासाठी हे अँटीबॉडी काम करत असतात. ऍट द टाइम, तोपर्यंत वेन इम्युन रिस्पॉन्स इज नॉट फुल्ली डेव्हलप्ड, त्याचा स्वतःचा इम्युन रिस्पॉन्स ज्यापर्यंत फुल्ली डेव्हलप होत नाही तोपर्यंत ही जी आईच्या कोलोस्ट्रॉम मधून जे काही अँटीबॉडी जातात ते अँटीबॉडी त्याला प्रोटेक्ट करत असतात. हे सुद्धा कळलेलं असेल. जाऊ आता कन्सेप्ट संपला, आता कन्सेप्ट संपलेला आहे. आता थेरॉटिकल माहिती सुरुवात झालेली आहे. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनची हेल्थ, ऑर्गनची, ज्या ऑर्गनच्या द्वारे रिप्रोडक्शन होतं, ज्या ऑर्गनच्या द्वारे सेक्स होतो, त्या ऑर्गनचं हेल्थ म्हणजे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. ठीक आहे, चलो. अकॉर्डिंग टू दी WHO, जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार की रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजे कुणाला म्हणायचं आणि काय आहे. इट मीन्स दॅट टोटल वेल बीइंग इन ऑल ऍस्पेक्ट ऑफ रिप्रोडक्शन.
रिप्रोडक्शनचे जेवढे ऍस्पेक्ट असतात त्यात आपण वेलबिईंग असलं पाहिजे. सर रिप्रोडक्शनचे ऍस्पेक्ट आम्हाला माहिती नाहीत काय असतात. उदाहरणामध्ये काय असतात बघा. इमोशनल ऍस्पेक्ट असतो रिप्रोडक्शनचा, बिहेवियरल यानी वर्तनात्मक असतो, अँड सोशियल ऍस्पेक्ट त्याच्यासोबतच फिजिकल वन असतात. हे सगळे आपले वेलबिईंग असले तरच आपण रिप्रोडक्टिव्हली हेल्दी आहोत असं समजलं जातं. कळलंय ना मी काय म्हणलो ते? परत परत बघायचा व्हिडिओ. Therefore, society with the people having physically and functionally normal reproductive organ and normal emotional and behavioral interaction among them in all sex related aspects might be called as a reproductively healthy society. सोसायटी म्हणजे समाज. आता इथं मोर दॅन 2 पीपल आले आणि आपण काय केलं, सुरुवातीला बघितलं आपण की सिंगल पीपलच्या किंवा सिंगल इंडिव्हिज्युअलच्या बाबतीमध्ये चर्चा केली. When we are going to discussing about the society, it means that large number of the individuals are included in the society. So we need to all make them reproductive healthy. सगळ्यांना आपण रिप्रोडक्टिव्हली हेल्दी बनवायचं. थोडक्यात स्पष्ट सांगायचं म्हणजे असं बाळांनो की सर्वांची सेक्स संदर्भातल्या आणि रिप्रोडक्शन संदर्भातल्या ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत नॉर्मली, त्या सगळ्या नॉर्मल असल्या पाहिजे. उदाहरणामध्ये त्यांचे जे सेक्स ऑर्गन आहेत, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, ते फिजिकली आणि फंक्शनली कसे असले पाहिजे, हे नॉर्मल असले पाहिजे. तसेच मुलांना आणि मुलींनो इमोशनल आणि बिहेवियरल इंटरॅक्शन अमंग देम, त्यांच्यामध्ये इमोशनल इंटरॅक्शन कसं चालतं, त्यांच्यामध्ये बिहेवियर त्यांच्यामध्ये कसं चालतं, तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी याला रिप्रोडक्टिव्ह हेल्दी सोसायटी असे म्हणतात. हे सगळं कसं असलं पाहिजे? नॉर्मल असलं पाहिजे. ओके बेटा, चलो पुढे जाऊ आता. ऑफ ऑल द सोशल गोल ऑफ इंडिया, भारताचे जेवढे काही सोशल गोल सामाजिक ध्येय आहेत त्यापैकी अन इम्पॉर्टंट वन इज टू अटेन द टोटल रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. त्यापैकी सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर टोटल रिप्रोडक्टिव्ह हेल्थ अटेन करणं म्हणजे प्राप्त करणे हे सोशल गोल आहे, म्हणजे सामाजिक ध्येय आहे. इंडिया वॉज अमंग द फर्स्ट न्यू कंट्री इन द वर्ल्ड टू इनिशिएट द ऍक्शन प्लॅन अँड प्रोग्राम. आता भारत हा जगातला पहिला देश आहे ज्या देशानं इनिशिएट केलेला आहे ऍक्शन प्लॅन अँड प्रोग्राम. ऍक्शन प्लॅन त्याला आपण म्हणू की एक कृती योजना आपण असं म्हणू. तर ते कृती योजना आणि त्याचे काही कार्यक्रम्स आहेत हे भारत देशाने पहिल्यांदा स्टार्ट केलेले आहेत. का केले? नॅशनल लेवलला केले. पुन्हा these programs and action plans will at the national level का to improve the reproductive health ला improve करण्यासाठी. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ जी आहे तिला वाढवायचं, तिला काय करायचं की इम्प्रूव्ह करायचं. ऑल दीज इम्प्रूव्ड प्रोग्राम कव्हर वाइडर एरिया रिलेटेड टू द रिप्रोडक्शन. आता हे जे काही इम्प्रूव्ड प्रोग्राम आहेत ते इम्प्रूव्ह प्रोग्राम काय करतात की रिप्रोडक्शनच्या वाइडर एरियाला कव्हर करतात. माय डिअर स्टुडंट, व्यापतात, त्याच्यात खूप गोष्टींची चर्चा होते. दीज प्रोग्राम आर करंटली ऑपरेशन अंडर द रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ केअर. सध्या जो कार्यक्रम चालतो ना तो, तर त्या कार्यक्रमाचं नाव आहे RCH, रिप्रोडक्टिव्ह चाइल्ड हेल्थ केअर नावानं हे सगळं चालतं. वाक्य लक्षात घ्या, रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ केअर नावाने हा करंटली प्रोग्राम चालतो भारत देशामध्ये. ओके बेटा, त्यानंतर पुढे जाऊ. आता त्याचे गोल काय आहेत? गोल याने ध्येय काय, त्याचा उद्देश काय आहे? कुणाचा? RCH चा उद्देश काय? अगदी सहज समजेल अशा पद्धतीत आहे. मी तर क्लिअरली बोललोय की ही एक थिअरी आहे. प्रोग्राम काय? टू क्रिएट द अवेअरनेस अमंग द पीपल, लोकांमध्ये जागरूकता निर्माण करा. कशाबद्दल? अबाउट द व्हेरियस ऍस्पेक्ट रिलेटेड टू द रिप्रोडक्शन. बेटा रिप्रोडक्शन साठी वेगवेगळ्या प्रकारच्या पैलूंचा अभ्यास असतो. ऍस्पेक्ट म्हणजे पैलू. रिप्रोडक्शन नॉर्मल होण्यासाठी आवश्यक जी घटक असतात त्या घटकांना आपण ऍस्पेक्ट असे म्हणतो.
मग त्या घटकामध्ये इमोशन्स येतात, त्या घटकामध्ये इंटरॅक्शन्स येतात, त्या घटकामध्ये बिहेवियर येतं, त्या घटकामध्ये फिजिकल डेव्हलपमेंट येतं. हे ऑल दीज टाइप ऑफ द ऍस्पेक्ट इज रिलेटेड टू द रिप्रोडक्शन, नॉर्मल रिप्रोडक्शनसाठी. तर हे लोकांमध्ये काय करायचं आहे की याच्याबद्दल जनरल अवेअरनेस, जागरूकता निर्माण करायची आहे. हा एक ध्येय आहे RCH चा. पुढे दुसरं, टू प्रोव्हाइड द फॅसिलिटी टू द पीपल टू अंडरस्टँड अँड बिल्ड अप द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. लोकांना फॅसिलिटी प्रोव्हाइड करा, सुविधा उपलब्ध करून द्या. कशासाठी? टू अंडरस्टँड अँड बिल्ड अप द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ बद्दल फर्स्ट ऑफ ऑल दे नीड टू बी अंडरस्टँड दॅट, अँड आफ्टर अंडरस्टँडिंग दे कॅन डेफिनेटली बिन बिल्डअप. ते बिल्डअप करू शकतील रिप्रोडक्टिव्ह हेल्थला. एखादी गोष्ट माहिती असल्याशिवाय आपण कुठं काही करणार, ठीक आहे ना. त्याचे परिणाम, त्याची कारण, त्याची उपाययोजना, अशा अनेक प्रकारच्या गोष्टींच्या बाबतीमध्ये चर्चा झाल्यानंतर फायनली दे आर प्रमोट देमसेल्फ फॉर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. ओके. त्यानंतर टू प्रोव्हाइड द सपोर्ट फॉर बिल्डिंग अप रिप्रोडक्टिव्हली हेल्दी सोसायटी. आता इनिशियली द इंडिव्हिज्युअल शुड बी टार्गेटेड. आपण इनिशियली काय करायचं, सुरुवातीला की एका इंडिव्हिज्युअलला सांगायचं, इम्पॉर्टंट त्याचं काय आहे ते समजून सांगायचं, सगळे ऍस्पेक्ट त्याचे सांगायचे. अँड देन वी सपोर्ट इच अदर फॉर बिल्डिंग अप द रिप्रोडक्टिव्हली हेल्दी सोसायटी. मग रिप्रोडक्टिव्हची हेल्दी सोसायटी म्हणजे जिथे आपण ह्युमन बिईंग राहतात ती सगळी सोसायटी ही कशी झाली पाहिजे, रिप्रोडक्टिव्ह हेल्दी झाली पाहिजे, ह्याचे प्रयत्न करायचे. ओके बेटा. टू ब्रिंग अबाउट द चेंजेस मेनली इन 3 क्रिटिकल हेल्थ इंडिकेटर्स. बेटा आपल्याला काय करायचे, हे जे चेंजेस आहेत ना, हे चेंजेस फक्त 3 क्रिटिकल हेल्थ इंडिकेटर मध्ये घडवून आणायचे आहेत. कोणतं? पहिलं, रेड्युसिंग दी टोटल इनफर्टिलिटी रेट. अलीकडच्या काळामध्ये इनफर्टिलिटीचा रेट वाढायला लागलाय. कधी कधी मेल एबल असतो चाइल्ड बिअर करायला, तर कधी फिमेल नसते. कधी फिमेल एबल असते तर कधी मेल नसतो. तर अशा कंडिशन मध्ये आपण त्यांना इनफर्टाईल असे म्हणतो. इनफर्टाईल मेल अँड फिमेल मीन्स दोज विच आर नॉट एबल टू बिअर अ चाइल्ड. ज्यांना बाळ होऊ शकत नाही, मग तो मेल असेल फिमेल असेल, त्याला इनफर्टिलिटीचा रेट म्हणतो. तो तो वाढत चाललेला आहे. तर त्यासाठी काय करायचं की त्याचे कारण शोधायचे. म्हणजे सगळे कारणच म्हणण्यापेक्षा डिफरंट टाइप ऑफ द कॉजेस आहेत. हे सगळे कॉजेस फाइंड आउट करायचे आणि मग फाइंड आउट केल्यानंतर त्याच्यात आपल्याला जे काही दिसेल, त्यातला जो प्रॉब्लेम लक्षात येईल त्यावर ओव्हरकम करायचं, मात करायची. हे पहिलं क्रिटिकल हेल्थ इंडिकेटर आहे. दुसरं, इन्फंट मॉर्टॅलिटी रेट. इन्फंटचा मॉर्टॅलिटी रेट म्हणजे बालमृत्यू दर. बालमृत्यू, लहान बाळांचे जे मृत्यू होतात त्याची कारणं शोधायची आणि त्याची कारणं शोधल्यानंतर जे पूर्वी बोललो होतो तेच करायचं. आणि आणि मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट. आणि मॅटर्नल मॉर्टॅलिटी म्हणजे काय, की आईचा जो मृत्यू होतो, ठीक आहे ना, तर गर्भवती आईचा मृत्यू होतो किंवा तिच्या ज्या काही समस्या आहेत त्याच्यामुळे जे मृत्यू होतात, या सगळ्यांचा अभ्यास करायचा आणि त्याच्यावर उपाययोजना करायच्या. दिस इज दी वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट गोल जो त्यांना अचीव करायचा आहे. तर ही मी ऑलरेडी आता थोड्या वेळापूर्वी बोललोय की हे जस्ट आणि जस्ट काय आहे, तर एक डिस्कशन आहे, डिस्कशन. ओके बेटा. एक थेरॉटिकल टाइप आहे. इथं थोडंसं आपल्याला लॉजिक पण वापरायचं आहे. तर बेस्ट वे आहे आणि हा सोशल लाईफ मध्ये आपल्याला सुद्धा उपयोगी असणारा असा घटक आहे. आपण मोस्टली काय आहे की ज्या एज मध्ये तुम्ही आहात अशा एज मध्ये तुम्हालाही असे काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही सुद्धा हे तुमच्या पर्सनली बोलायला पाहिजे. आईला बोलायला पाहिजे मुलींनी, मुलांनी वडिलांना, भावाला बोलायला पाहिजे मुलींनी, बहिणीला बोलायला पाहिजे. आणि असे जर आपण एकमेकांना बोलत गेलो, सेक्स रिलेटेड जे काही, रिप्रोडक्टिव्ह रिलेटेड जे काही प्रॉब्लेम आहेत तर ते जर बोलत गेलो, तर अशामुळे सुद्धा प्रॅक्टिकली करण्याच्या गोष्टी आहेत. ह्या थेरॉटिकल शिकण्यासाठी तर आहेतच आहेत, पण ऍक्च्युअल याचे इम्प्लिमेंटेशन आपण प्रॅक्टिकली सुद्धा केलं पाहिजे. म्हणून याला सोशियली खूप इम्पॉर्टन्स आहे. ओके, हेल्दी सोसायटी बनवण्यासाठी. ओके, आय होप आपल्याला हा विषय, हा पर्टिक्युलर पार्ट नक्कीच समजला असेल. तोपर्यंत आपल्या सगळ्यांची रजा घेतो. गुड बाय. गॉड ब्लेस यू ऑल.